आपल्याला इथे भाग्य आपलं चांगलं आहे की हरिभक्ती परायण परमादरणीय श्री लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी पटवारी आपल्याला मार्गदर्शन करण्याचा कीर्तनाच्या माध्यमातून त्यांचा अल्पसा मी परिचय करून देतो. मी अल्प करू शकतोय, त्यांचा परिचय खूप मोठा आहे. ते स्वतः BA संस्कृत ह्या विषयात शिक्षण सुरू आहे. राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज रामजन्मभूमी न्यास तीर्थक्षेत्र त्यांचे अनुग्रह प्राप्त आहे. इयत्ता 6वी पासून कीर्तन सेवा करत आहेत. त्यांना बाल कीर्तन पुरस्कार मिळालेला आहे. त्याचप्रमाणे नारद हरि कीर्तनोत्तेजक सभा पुणे यांच्याकडून युवा कीर्तन पुरस्कार मिळालेला आहे. ते नारदीय कीर्तन हे करू शकतात आणि वारकरी कीर्तन हे करू शकतात. वास्तविकता या दोन वेगळ्या भिन्न नसून भगवंताकडे जाणाऱ्या भक्तीचाच मार्ग आहे. थोडीशी पद्धत वेगळी असते एवढाच, परंतु ह्या दोन पद्धती वेगळ्या सुद्धा त्यांनी आत्मसात केल्या आहेत आणि दोन्ही उत्तम प्रकारे ते साजरा करत असतात. त्याचप्रमाणे श्री भागवत कथा, श्रीराम कथा, प्रवचन, व्याख्यान कायम सुरू असतात त्यांची. पुणा, मुंबई, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, कणकवली, रत्नागिरी, संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, बीड, परळी, ऋषिकेश, कोटगिरी, तेलंगणा, तिरुपती, आंध्र प्रदेश, गाणगापूर, कर्नाटक, अहमदाबाद, गुजरात, कोंडा, गोवा इत्यादी 250 पेक्षा अधिक कीर्तन, प्रवचन, कथा, व्याख्यानांची सेवा त्यांनी समर्थचरणी प्रभूंच्या चरणी अर्पण केलेली आहे. झी टॉकीज या वाहिनीवर गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमात 4 भागात कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. झी मराठी या वाहिनीवर झी मराठी गणेशोत्सव 2018 या कार्यक्रमात गणेश पुराणावर आधारित तसेच लोकमान्य टिळकांना अभिप्रेत गणेशोत्सव या विषयावर आधारित कीर्तन प्रसारित झाली. तसेच झी युवा वाहिनीवरही प्रसारित झालेली आहे. प्रवाह पिक्चर या वाहिनीवर प्रवाह भक्ती रसाचा या कीर्तन मालिकेचे कीर्तन सेवा संपन्न झालेली आहे. राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या यांच्यावर आधारित अनुग्रह या हिंदी नाटकामध्ये नारदांची भूमिका साकारली. हा प्रयोग नडिया, गुजरात येथे संपन्न झालेला आहे. कॉलर्स मराठी या वाहिनीवर तू माझा संगाती या मालिकेमध्ये श्रीखंडेची भूमिका म्हणजे भगवंताची भूमिका प्रत्यक्षाने साकारलेली आहे. आणि विविध विषयांवर अनेक वृत्तपत्रांवर व्याख्याने त्यांची झालेली आहेत. या परिचयाबरोबर समर्थ सेवा मंडळाने लॉकडाऊन संपल्या एक युट्यूबवर प्रवचनांची मालिका घेतलेली होती. दर सकाळी 10 मिनिटाची व्याख्यान असायची. 10 मिनिटात एक विषय मांडायचा. त्यामध्ये पटवारी बुवांची खूप छान लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद मिळालेला होता. मी फार आपल्याला सांगत नाही, प्रत्यक्ष परिचय त्यांच्या वाणीतून जेव्हा गंगा बाहेर लागेल तेव्हा आपल्याला अनुभव येईलच. पण विशेष करून त्यांच्या चरणी वंदन करतो आणि त्यांना आता ही पुढची कीर्तन सेवा प्रारंभ करावी अशी विनंती करतो. जय जय प्रभू वीर Swami
Thank you.
प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला हा अभंग संत श्रेष्ठ, संत शिरोमणी, संतांचे मुकुटमणी असलेले जगद्गुरु तुकोबा यांचा कीर्तनाच्या निरूपणाच्या उपक्रमाकडे जाताना आजच्या निमित्ताबद्दल काही सांगू इच्छितो. असं आहे, श्री क्षेत्र सज्जनगड येथे समर्थ रामदास स्वामींच्या भूमीमध्ये समर्थांचे अत्यंत लाडके शिष्य असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिंतनाचा, त्यांच्या पराक्रमाचा हा उपक्रम अत्यंत अप्रतिम पद्धतीने गीता परिवार आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या नियोजनातून होतोय. खरोखर देशाला योग्य दिशा देण्याचं काम कुठून प्रारंभ होत असेल तर अशा प्रकारच्या उपक्रमांच्या पासून ते आरंभ होतो. आणि अशा या कार्यक्रमामध्ये माझ्यासारख्या बालकाला काही चिंतन करण्याची संधी मिळणं हे मी माझं परमभाग्य समजतो. प्रत्येक कीर्तनाच्या सुरुवातीला मी एक गोष्ट सांगत असतो. आज तर प्रत्यक्ष समर्थांच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्या गुणवर्णनाच्या पवित्र वातावरणामध्ये कीर्तन सेवा करण्याची दिव्य संधी प्राप्त झाली. फार काही कळतं म्हणून कीर्तन करायचं नसतं. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असतो. थोडंफार टाळ वाजवता येतो, गाणं म्हणता येतं, एखादा सिद्धांत पाठी, शिवबाची एखादी कथा सांगता येते, वृत्तांत सांगता येतो वगैरे, या सगळ्या गोष्टींकरिता कीर्तन नाही करायचं. मग कीर्तन नेमकं कशाकरिता करायचं? माझ्यासारख्या बालकाने तरी कीर्तन करण्याचा अट्टहास का करायचा? तर माझ्या अंतःकरणातली प्रामाणिक भावना अशी की त्या निमित्ताने का होईना भगवान ज्ञानोबा आहे आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या मांडीवरती लेकरू म्हणून खेळायला मिळतं म्हणून कीर्तन करायचं. बाकी काय? म्हणून ज्ञानोबांच्या भाषेत आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी तुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती तरी स्वीकारा की. समर्थ दामोदरावळे फार छान वर्णन करतात. व्याघ्र सिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, तरी त्यांची पिल्ले निशंक तयापुढे खेळते. अशा प्रकारे सर्व श्रोत्यांच्या समोर, ज्ञानी श्रोत्यांच्या समोर प्रार्थना करतो. निरूपणाकडे जातो. शिवबांच्याही काही चरित्रामधल्या भागाचं चिंतन आपण उत्तर रंगामध्ये करणार आहोत. पण त्याकरिता साजेसा, सोपा, सुंदर नित्य पाठातला, चिंतनातला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राला अनुरूप अशा प्रकारचा अभंग त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. ते म्हणतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासासी सांग कार्यसिद्धी, नव्हे ऐसे काही नाही अवघड, नाही काही वाढ तुमची करी. दोरे चिरा कापे पडिला काचणी, अभ्यास सेवनी विष पडे, तुका म्हणे कैचा बैसण्याचे ठाव जठरी बाळा व्हावं ऐकायचे. अभंग ऐकल्यानंतर आपल्याला लक्षात आलं असेल की प्रयत्नवादाचं महात्म्य सांगणारा हा अभंग. प्रयत्नवादाची, अभ्यासाची, कष्टाची, या सर्व प्रकारची महती सांगणारा हा अभंग. साधारण प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद या दोन वादांना घेऊन लोक निष्कारण जगत वाद घालत असतात. याच्याबद्दल थोडासा विचार सांगतो आणि पूर्वरंगात थांबतो. प्रयत्नवाद आणि प्रारब्धवाद. प्रारब्धवाद म्हणजे काय? जे काही मिळतं ते प्रारब्धाने मिळतं. कशाला फाटता फुटण्याचे कष्ट करायचे? कशाला इकडे तिकडे पळायचे? कशाला फिरून कष्ट करायचे? म्हणतो की नाही? कसं फार काही करायचं नसलं, झोपी जायचं असलं, बरं बोलून आम्ही करतो ते चुकीचं करत नाही हे स्वतः संतांनी सांगितले. अशा प्रकारची प्रमाणे देऊन आपल्याला पटवून सांगतात. जे काही मिळतं जीवनामध्ये ते सगळं प्रारब्धाने मिळतं. सगळं प्रारब्धाने. प्रारब्धाच्या शिवाय प्रारब्धापेक्षा थोडं सुद्धा कमी मिळत नाही आणि थोडं सुद्धा जास्त मिळत नाही. बरोबर आहे की नाही? बरं, हे मी सांगतो का? स्वतः जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. काय म्हणतात? प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना बोभाट, सोस करीसी वाया भजवता पंढरी राया. विस्तृत चिंतन आहे. आणखी एक सांगतो. लोकांच्या तुम्हाला तोंड पाठ आहे, काही करायची इच्छा नसली, फक्त
आता झोपून राहावं असं वाटलं आणि म्हटलं उठ बाबा काहीतरी काम कर असं खिप्पत पडून राहू नकोस कष्ट कर घाम काढ नाही म्हटलं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले ठेविले अनंत तैसेची राहावे आणि चित्ते असू द्यावे समाधान वाहिल्या उद्योगी दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचं समर्थ सुद्धा वेगळं काही सांगतात का तेच सांगतात मनात वाचिले पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले जय जय रघुवीर समर्थ. असं सगळं जर असलं तर प्रयत्न पाहिजेत कसा हा प्रश्न पडणं साहजिक आहे. प्रारब्धाने सगळं होत असेल तर प्रयत्न काय करायचे काय गरज राहिली प्रयत्न करण्याची असा प्रश्न तुम्हाला मला पडणं साहजिक. तर त्याच्या उत्तराचा विचार करताना संतांनी जेवढी जेवढी प्रारब्धवादाची प्रमाणे सांगितली ती सगळी भोक्तृत्वासंबंधी सांगितली. कर्तव्य दैवाच्या अधीन मुळीच नाही बरं का आहे ते प्रारब्ध आणि मिळवायचे ते प्रयत्नाने हा त्याच्यातला फरक आहे ते प्रारब्ध आणि चांगलं मिळवायचे ते प्रयत्नाने मिळवायचे. मला सांगा एखाद्याला 18 दारिद्र्य असतं किंवा एखाद्याला खूप रोग असला तर त्याला ते दारिद्र्य किंवा रोग आवडतो का? ज्ञानोबाराय वर्णन करतात हा गा रोगू काही रोगिया आवडे दारिद्र्य दरिद्रिया परी भोगविजे बळीया अदृष्टीजे. 18 दारिद्र्य असणाऱ्या माणसाला दारिद्र्य आवडतं का? नाही आवडत. एखाद्याला खूप रोग आहे तर त्याला तो रोग आवडतो का? नाही आवडत. पण भोगविजे बळीया अदृष्टीजे रोग झाल्यानंतर किंवा दारिद्र्य असल्यानंतर दुःख करण्याचं काही कारण नाही. काही कारण नाही का? कारण हे सगळं प्रारब्धाने प्राप्त झालेलं असतं. पण प्रारब्ध वाद हा लोकांना माहीत नसतो म्हणून त्या गोष्टीमुळे ते दुःख करत असतात. तर ते दुःख आपल्या मनाला होऊ नये याच्याकरिता भोक्तृत्वासंबंधीचे प्रारब्धवादाचे प्रमाण संतांनी सांगितले. स्पष्ट श्लोक आहे अज्ञानी जन बोधार्थम प्रारब्धम भक्तिवरी श्रुती. अज्ञानी लोकांच्या बोधाकरिता ही प्रारब्धवादाचे प्रमाण सांगितले. बरं दुसरा मुद्दा पाहायचा झाला तर माणूस प्रयत्न केल्याशिवाय राहूच शकत नाही. एखादा रिकामटेकडा माणूस मला दाखवा. रिकामटेकडे पण हा जो जरा गावठी शब्द आहे ना आपण जरी याचा वेगळा अर्थ लावत असू तरी पण माणूस रिकामा राहूच शकत नाही. कारण काहीतरी काम करणं हा माणसाचा स्वभाव. नाही कष्टित क्षणमपि जात कृत्य कर्मकृत कार्यते यमषट कर्म सर्व प्रकृती जैर्गुणेही श्रीमद भगवद्गीताला सांगतात. एक तरी माणूस असा दाखवा की जो बिना कामाचा. काही काही जण म्हणतात मला काही काम करायचं नाही नुसतं बसून राहायचं. नुसतं बसून राहणं हे काम नाही का? बरं एखादा नुसतं बसून राहिला श्वास तरी घेतो की नाही? श्वास घेणं हे काम नाही का? पण हे अपरिहार्य काम. खाणं पिणं श्वास घेणं आहार निद्रा या सगळ्या अपरिहार्य गोष्टी पशूंच्यामध्ये सुद्धा असतात आपल्यामध्ये सुद्धा असतात. आहार निद्रा भयसंततित्वम सामान्य वेतन पशुभिर नराणाम ज्ञानमी तेषां विधिकं विशेषं ज्ञानेनैना पशुभिः समानाः राजा भर्तृहरींचं वचन. प्रचंड यश जर माणसाला मिळवायचं असेल तर या सगळ्या कामांना तर करावंच लागतं. ते अपरिहार्य आहे. पण याच्यापेक्षा आणखी अफाट वेगळे प्रयत्न करण्याचं सामर्थ्य आपल्या अंगामध्ये पाहिजे. नुसते झोपून राहतात ना आणि नुसते आळसटल्यावर पडून राहतात ना त्यांना यश मिळत नसतं. अजिबात यश मिळत नाही. का काही करायचं नाही म्हणाले नुसतं झोपायचं. अशा लोकांना प्रचंड यश मिळत नाही. ज्यांच्या ठिकाणी खूप मेहनत खूप अभ्यास खूप प्रयत्न करण्याची शक्ती नसते सामर्थ्य नसते जिद्द नसते त्या लोकांना यश मिळत नाही. लोकांच्या झोपा सुद्धा फार विचित्र झाल्या. एके ठिकाणी प्रातःकाळी उठावे वगैरे 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 असं कीर्तनात सांगितलं आणि एक काका मला येऊन म्हणले महाराज तुमचं वचन मला फार आवडलं. दररोज सकाळी उठल्यावर स्नान संध्या करावी देवाचं भजन करावं कामधाम करावं वगैरे सगळ्या गोष्टी सूर्योदय व्हायच्या आधी माणसाने उठावं. काय सुंदर बोललात महाराज मला फार आवडलं तुमचं. म्हणलं धन्यवाद. पण काय सांगावं तुम्ही बोललेल्याचा परिणाम लोकांवरती होत नाही. लोक कितपत 10-10 वाजेपर्यंत सूर्य डोक्यावर येईपर्यंत झोपून राहतात. काहीतरी कळायला पाहिजे लोकांना. असं म्हणून जे माझ्यासमोर त्यांनी बोलायला सुरुवात केली म्हटलं काका जाऊ त्या लोकांचं तुम्हाला कळलं ना तुम्ही उठतात ना तर अहो लोक 10-10 वाजेपर्यंत झोपतात ते या डोळ्यांनी मला बघवत नाही. म्हटलं तुम्ही तर उठतात ना नाही म्हणाले ते या डोळ्यांनी बघवत नाही म्हणून मी अर्थातच जास्त झोपतो 10:30 वाजता. अशा लोकांना यश मिळत नसतं. खूप प्रयत्न करण्याची शक्ती उद्यमेन ही
सिद्ध्यन्ति कार्याणि च मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. मी किती प्रमाण देऊ आपल्याला. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मीः दैवेन देयमिति का पुरुषा वदन्ति. दैवन्निहत्य गुरुपौरुषमात्मशक्त्या यत्ने कृते यदिह सिद्ध्यति गोत्रदोषः. जय जय रघुवीर. उद्योगिनं पुरुषसिंहमुपैति लक्ष्मी. जो उद्योग करत असतो ना त्यालाच यश मिळतं. दैवेन दैव देतं हे जे रडगाड गात बसतात ना ते का पुरुषा वदंती. का पुरुष शब्दाचा अर्थ नीच माणसं. का पुरुष शब्दाचा अर्थ नीच तुच्छ माणसं. दैव देतं आपण काही करू नये वगैरे. का पुरुषा वदंती म्हणून दैव निहत्य पौरुषम आत्मशक्त्या. आत्मशक्तीने पौरुष केलं पाहिजे. हे सुभाषितकार आपल्याला सुचवतात. प्रयत्नवादाचं किती अनन्यसाधारण महात्म्य आपल्या परंपरेमध्ये. ज्या गंगा मातेचं पाणी आपण प्राशन करतो आणि आपली तहान शमवितो, आपला इहपरलोक सुखाचा करतो, ती गंगा माता भूतलावरती यावी याच्याकरिता किती प्रयत्न केले गेले. 3 पिढ्या खपवाव्या लागल्या. तेव्हा कुठे भगीरथ महाराजांच्या तपश्चर्येने गंगा माता प्रसन्न झाल्या आणि भूतलावरती आल्या. ज्या भगवान सूर्यनारायणच्याकडनं आपण प्रकाश घेतो ते भगवान सूर्यनारायण दररोज त्या नभोमंडलामध्ये येण्याकरिता किती प्रयत्न करतात. आपण फक्त नमस्कार करतो. हल्ली सूर्य नमस्कार शब्दाचा अर्थ सुद्धा असं करतात. आज त्या विषयात मी जास्त बोलत नाही. पण सूर्य अपार नभोमंडलात दररोज येतात तेव्हा त्याला किती कष्ट सहन करावे लागतात. किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते या ठिकाणी येतात. त्याच्याबद्दल एका सुभाषितकारांनी वर्णन केलं. रथस्यैकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरण विकलः सारथिरपि रविर्यात्ते वान्तं प्रतिदिनमपारस्य नवसः क्रियासिद्धिः सर्वे भवति महतान्नोपकरणे. रथाला एकच जाते भगवान सूर्यनारायणांच्या. भुजगयमिताः सप्ततुरगाः 7 घोडे सापाच्या चाबुकाने आवळलेले. निरालंबो मार्गः मार्ग अधांतरी. चरण विकलः सारथिः अपि. सारथी पांगळाय असं असून सुद्धा तथा चरण विकल सारथिरपि रविर्यात्ते वान्तं प्रतिदिनमपारस्य नवसः. एवढ्या प्रतिकूल अवस्थे परिस्थितीमध्ये सुद्धा अपार नभोमंडलामध्ये आपल्याला प्रकाश देण्याकरिता सूर्य येतो की नाही. का लेट होतो. 6:18 सूर्योदय असला तर 6:19 कधी झालेला आहे का आज. ज्या त्या वेळेलाच तो त्या ठिकाणी उपस्थित होतो. हे प्रयत्नवादाचं महात्म्य. आपल्याजवळ साधन नाहीत म्हणून महापुरुष घडघड गात बसत नाही. तर त्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून प्रयत्नवादाचं महात्म्य प्रस्थापित करून आपापलं काम करत असतात. तेच जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात. ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. तरी पण लोक म्हणतात काय महाराज प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ. एकदा निर्णय सांगा. प्रयत्न श्रेष्ठ का प्रारब्ध श्रेष्ठ. दोघंही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ. काही भागामध्ये त्याची विभाग करावे लागते. त्याचा समन्वय साधावा लागेल. काही भागामध्ये प्रारब्ध श्रेष्ठ आहे, काही भागामध्ये प्रयत्न श्रेष्ठ. बघा सुख दुःख गरिबी श्रीमंती वर्ण ह्या सगळ्या गोष्टी प्रारब्धाधीन. पण आपल्याला मनदोष निवृत्ती विक्षेप दोष निवृत्ती या सगळ्या यशाकडच्या गोष्टी साध्य करायच्या असतील, आश्रम सिद्ध करायचे असतील, या सगळ्या गोष्टी प्रयत्नवादाने साध्य होतात. मोक्ष साध्य करायचा असेल प्रयत्नांनी साध्य होतं. साधं उदाहरण आपल्याला सांगतो की आहे ती बुद्धी प्रारब्धाची बुद्धी म्हणजे प्रारब्धाने प्राप्त झालेली बुद्धी. बुद्धी कर्मानुसारी आहे ती बुद्धी. तिला जास्त कळत नाही म्हणा. मग फार कळतं अशी बुद्धी जर प्राप्त करायची असेल तर काय करावं लागेल. ती संतांनी द्यावी लागते, ती सद्गुरूंनी द्यावी लागते, ती साधूंनी द्यावी लागते. आहे त्या बुद्धीला कळत नाही, ते आहे प्रारब्ध. पण चांगली बुद्धी प्राप्त करायची असेल तर ती संतांनी द्यावी लागते. मग संतांनी जर ती सद्बुद्धी द्यावी लागत असली तर काय करावं लागेल. संतांची सेवा करावी लागेल. संत सांगतात त्याप्रमाणे चिंतन करावं लागेल, त्याप्रमाणे प्रयत्न करावे लागतील. मग ती सद्बुद्धी त्या प्रयत्नांनी साध्य होईल. आलं लक्षात. त्या त्या ठिकाणी प्रारब्ध आणि प्रयत्न अशा प्रकारची ती विभागणी. मग म्हणाले तेच
प्रयत्नवादाचं महात्म्य सांगताना ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांग कार्य सिद्धी. ओले मूळ, ओलं मूळ माहिती ना वृक्षाचं? एखाद्या भिंतीच्या मधून देवळातल्या पिंपळाचं झाड बाहेर आलेलं आपण पाहतो. वृक्षाचं ते ओलं मूळ आहे आणि कुठे तो कठोर पाषाण, पण आपल्या नित्य वाढण्याच्या प्रयत्नाने आणि अभ्यासाने कठोर अशा पाषाणाचं सुद्धा भेदन करणाऱ्या वृक्षाचं ते ओलं मूळ. अशा प्रकारचा दररोज अभ्यास असल्यानं, दररोज प्रयत्न करण्याचं आपले सामर्थ्य असल्यानं तर अभ्यासाची सांग कार्यसिद्धी, अभ्यासाने कार्यसिद्धी होते. आता अभ्यास म्हणजे काय, कार्यसिद्धी म्हणजे काय, भरपूर गोष्टी विचार करण्यात येतात. आपल्याकडे तेवढा पर्याप्त वेळ नाही, पण एवढं सांगून पुढे जातो. कार्यसिद्धी अगदी लौकिक जरी आपण पाहिली, कुणाला कलेक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, किती प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. 14-14, 15-15, 16-16 तास दररोज अभ्यास करतात की तेव्हा कुठे त्या परीक्षांच्या मध्ये ते उत्तीर्ण होतात. अभ्यास आणि त्याने कार्यसिद्धी. पण तुकोबांना या ठिकाणी कोणती कार्यसिद्धी अपेक्षित आहे? तुकोबांना या ठिकाणी कोणती कार्यसिद्धी अपेक्षित आहे? तर जगद्गुरु तुकोबांना एकच कार्यसिद्धी अपेक्षित आहे, त्याला म्हणायचं भक्ती प्राप्ती. नामदेवराय म्हणतात, भक्ती विणे जिणे जळो लाजिरवाणे संसार भोगणे दुःख रूप किंवा बहुता सुकृती नरदेह लाधला भक्तीविण गेला अधोगती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी कार्यसिद्धीची बरोबर व्याख्या केली. ते म्हणाले, साधनाचे सार नाममुखी गाता हरी हरी म्हणता कार्यसिद्धी. हरी हरी म्हटल्यानंतर कार्यसिद्धी होते. म्हणते माणसाचा जन्म प्राप्त झाल्यानंतर सवय पुंसाम परोधर्मो येतो भक्तिर्धोक्षजे अहैतुक्य प्रतिहता ययात्मा संप्रसिद्धती. परमधर्म परम प्राप्तव्य जर काय असेल तर ते भक्ती, ती कार्यसिद्धी व्हावी असं वाटत असेल तर त्याचा अभ्यास करणं महत्वाचं. भक्ती प्राप्त करण्याकरिता सुद्धा अभ्यास करावा लागतो महाराज. मग अभ्यास म्हणजे काय, तर सत दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. दीर्घकाळ करावा लागतो आणि निरंतर करावा लागतो. जे मुळातच चंचल अशा प्रकारच्या त्या मनाला वारंवार आपल्या ध्येय प्राप्तीमध्ये स्थिर करण्याचा नित्य प्रयत्न करत राहणं यालाच अभ्यास म्हणतात. पातंजल योग सूत्रामध्ये ही व्याख्या आहे. एखादी गोष्ट आपण दीर्घकाळ करतो पण निरंतर करत नाही, आणि एखादी गोष्ट निरंतर करतो पण थोडाच काळ करतो. या दोन्ही गोष्टींचा काही उपयोग नाही बरं का. ती गोष्ट निरंतर केली पाहिजे आणि दीर्घकाळ केली पाहिजे, त्यालाच अभ्यास म्हणतो. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अशा प्रकारच्या अभ्यासाने तो म्हणाले काय, भक्ती प्राप्तीकरिता काय अभ्यास करावा लागतो तर सांगितलंय शांडिल्य भक्ती सूत्रामध्ये सुद्धा सांगितलंय, बुद्धी हेतू प्रवृत्ती राविशुद्धे राधवत तदंगानांचे. विचार फार विस्तृत आहे, पण ब्रह्मज्ञानाच्या करिता प्राप्तीकरिता जे ते साधन जे सांगितले, सत्संग आदी आदी, साधन चतुष्टय संपत्ती आदी, शबरमादी षटक इत्यादी इत्यादी, हे सर्व तोपर्यंत करावे जोपर्यंत आपली चित्त शुद्धी होते, तोपर्यंत अभ्यास करावा लागतो, तोपर्यंत भक्तीचा अभ्यास करावा लागतो, क्षणाक्षणाला विचार करावा लागतो. शेवटच्या क्षणी आपल्या चित्तामध्ये भगवंताचं स्मरण असावं, चिंतन असावं, याच्याकरिता आयुष्यभर त्याचा अभ्यास करावा लागेल की नाही. 10वीची परीक्षा द्यायला पोरगं बसलं तर 10वीच्या परीक्षेमध्ये 100% मिळविण्याकरिता वर्षभर तो त्याचा अभ्यास करतो की नाही. त्याप्रमाणे आयुष्याच्या शेवटच्या क्षणाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचं असं आपल्याला वाटत असेल तर आयुष्यभर त्या साधनाचा, त्या भजनाचा, त्या नामाचा, त्या चिंतनाचा, त्या सद्विचाराचा, त्या परमार्थाचा, त्या अध्यात्माचा अभ्यास करावा लागेल. कारण अभ्यासाशिवाय कार्यसिद्धी होणार नाही. हेच तुकोबाराय सांगतात, ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासासी सांगे कार्यसिद्धी. अशा प्रकारचा अभ्यास केला की नव्हे ऐसे काही नाही, अवघड नाही काही वाढत तुमच्याकडे, काहीच अवघड नाही म्हणाले जगावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे आपण पाहतो, किती प्रतिकूल परिस्थिती हो, किती प्रतिकूल परिस्थिती. 5 छाया देशामध्ये थैमान घालत असताना सुद्धा हिंदवी स्वराज्याचा विचार या महात्म्याने केला आणि प्रचंड प्रयत्न करून, प्रचंड जिद्दीने त्यांनी ते स्थापन करून दाखविलं. हा केवळ प्रयत्नाचा, केवळ अट्टाहासाचा, जिद्दीचा विषय पडतो. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास
तुका म्हणे, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ना, त्याला कारण केवळ अभ्यास आहे. नेपोलियनच्या डायरीमध्ये इम्पॉसिबल हा शब्दच नव्हता म्हणाला. त्याच्याकरिता आणखी एक महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो, आपण जे चांगलं करतो ना त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये आत्मविश्वास पाहिजे. धोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यास सेवनी विष पडे, जगद्गुरु तुकोबाराय तिसऱ्या चरणात म्हणतात. योग्य पद्धतीने अभ्यास केला ना तर विष सुद्धा पचनी पडतं. त्याकरिता आपण जे करतोय, संतांनी सांगितलेलं, सद्गुरूंनी सांगितलेलं ते योग्य आहे आणि एक ते एक दिवस त्याचा चांगला परिणाम होणार, हा ठाम आत्मविश्वास अंतःकरणात पाहिजे. जर तो आत्मविश्वास असेल तरच पुढचं काम करण्याची आपल्याला प्रेरणा भेटेल, अन्यथा प्रेरणा भेटणार नाहीतर आपण करत तर चांगला असतो पण उगाच एखादी टपली मारून गेली, काय करायला बिचत, असा हलक्या मनाचं होऊन चालत नाही. किती संकट येतील, विघ्न येतील, बाधा येतील, तरी पण कितीही संकट आले, कितीही विघ्न आले, कितीही बाधा आली, तरी पण मी करतो ते चांगलं करतो आणि चांगलं केल्यानंतर एक ना एक दिवस त्याचा चांगला परिणाम मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा ठाम आत्मविश्वास जोपर्यंत अंतःकरणामध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत आपल्या पुढच्या प्रयत्नांना दिशा किंवा पुढच्या प्रयत्नांना प्रेरणा भेटणार. बिली ग्रॅहमचे एक वाक्य, ते म्हणतात, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट. वाक्य आहे की नाही? पण याच्या पुढे आमचे परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज एक वाक्य जोडत असतात, ते फार महत्वाचं आहे. तेवढं वाक्य सांगतो आणि थांबतो. काय ते म्हणतात, बिली ग्रॅहम म्हणतो नाही, वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, दॅट्स ट्रू. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, ओके. इफ कॅरेक्टर इज लॉस्ट ऑल इज लॉस्ट, नो डाऊट. बट इफ कॉन्फिडन्स इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट फॉरएव्हर. ही गोष्ट फार महत्वाची. पैसा गेला तर फार काही जात नाही म्हणाले, तब्येत बिघडली तर बरंच काही जातं म्हणाले, पण चारित्र्य बिघडलं तर सर्वच काही जातं, एवढंच बिली ग्रॅहम म्हणाला. पण त्याच्या पुढचं महत्वाचं वाक्य काय, पैसा गेला काही जात नाही, खरंय. तब्येत बिघडली बरंच काही जातं, ठीक आहे. चारित्र्य बिघडलं तर सर्वच काही जातं, संशयच नाही. पण आत्मविश्वास जर गमावला ना तर सर्वच काही जातं कायमचं. हा कायमचा जो शब्द आहे ना तो आत्मविश्वास गमावल्यानंतर लागतो. याच्याकरिता तो आत्मविश्वास आपल्या कर्तव्याच्या प्रती असा असला तर अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. तेच सम्यक प्रयत्न, सम्यक अभ्यास, दोरे चिरा कापे पडिला काचणी अभ्यास सेवनी विष पडे, तुका म्हणे कैचा बैसणे असे ठाव, जठरी बाळा बाबा एकाएकी. आईच्या पोटात बाळ असतं आणि ते वाढत 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 जातं, 9 महिने आले आईच्या पोटात जागा असते का? नाही. पण जसजसं बाळ वाढत जातं तसतशी जागा होते की नाही आईच्या उदरामध्ये, त्याप्रमाणे सम्यक सातत्याने प्रयत्न जर केले तर त्याप्रमाणे आपल्याला वातावरणही उपलब्ध होतं, प्रतिकूल परिस्थितीच्या मधून अनुकूलताही प्राप्त होती. प्रतिकूल परिस्थितीमधून अनुकूलता कशी प्राप्त करावी आणि आपण अत्यंत प्रयत्नाने विजय कसा मिळवावा याचं सुंदर चरित्र उत्तर रंगामध्ये पाहू. तेच तुकोबाराय पूर्व रंगाच्या अभंगात सांगतात. आ ओले मुळ भीती खडकाचे अंग, ओले मुळ भीती खडकाचे अंग, ओले मुळ भीती खडकाचे अंग. अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, अभ्यासासी सांग कार्य सिद्धी, नवे कैसे काही नवे नवघर, नवे कैसे काही नवे नवघर, नवे कैसे काही नवे नवघर, नवे नवघर, नवे नवघर. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांनी मध्यंतरातलं भजन करूया. रघुपती राम
शिवछत्रपतींची कीर्ती हा शिवछत्रपतींची कीर्ती गावतील रात्री मग स्फूर्ती झाली भयभीती सारी गया झाली भयभीती सारी गया बाळपणी झेंडा उभा केला अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वर्णन करावं. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्य स्थापन करीन अशी शपथ घेतली. रोहिण्याच्या डोंगरावर रोहिण्याच्या डोंगरावर जमले तीर करणे निर्धार पेढी हिंदूची पार करणे पेढी हिंदूची पार करण्या पेढी हिंदूची पार करण्या धन्य धन्य दिवस तू आला धन्य धन्य दिवस तू आला धन्य तो मेळा अजरामर झाला अजरामर झाला अजरामर झाला जी अजरामर झाला जी रोहिणेश सर्व साक्षीला ठेवून त्या वेळा बोलला शिवबाळ साऱ्या लोकाला का जमलो आपण या वेळा का जमलो आपण या वेळा का जमलो आपण या वेळा जमलो या स्थळा सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला खरतार वृत्त चोरण हैराण बैल चोरण खरतार वृत्त चोरण हैराण बैल चोरण हर घडी कायची मान कटती नाही त्यावर जरा लागलं नाही कायला धिक्कार आपल्याच गड्याला जरा लागलं नाही देशाला थोडी तुमच्या जिंदगीला हिंदवी स्वराज्य करण्याचा आज आम्ही निश्चय केला. काय भिताय तुम्ही मरणाला काय भिताय तुम्ही मरणाला आज नाही उद्या तर धाम मरणाचा आला मरणाचा आला मरणाचा आला जी जी मरणाचा आला जी जी काय भिताय तुम्ही तरुणाला काय भिताय तुम्ही
हिंदवी स्वराज्य स्थापन करीन अशी शपथ मुर्डेश्वराच्या डोंगरावरती घेतली. बरं, आपण शिवप्रताप या ग्रंथाचं पारायण करीत आहे. किती असीम बुद्धिमत्ता, किती अप्रतिम रणचातुर्य, कृष्णनीती कशी असावी, रणनीती कशी असावी, शत्रूंशी कसं वागावं, याचं सर्वात आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. स्वामी विवेकानंदांना विचारलं शिवबांच्या बद्दल, तेव्हा ते म्हणाले प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये जेवढे सद्गुण होते ते सगळे एकत्र करा आणि ते सर्वचे सर्व सद्गुण जर एकत्र ठिकाणी कुठे पाहायचे असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांचे. कवींद्र परमानंद त्यांच्या एका श्लोकामध्ये छत्रपतींचं वर्णन करतात. ते म्हणतात एखादा वीर सापडतो, एखादा चतुर सापडतो, एखादा साधू सापडतो. या तीनही गोष्टी एकत्र ठिकाणी पाहायला सापडत नाही. पण शिवबा म्हणजे कसे म्हणाले, वीरता साधुतोपेता, साधुता चातुरी युता, चातुरी विश्वमांगल्या, चरितेस्मिन् विराजते. म्हणाले वीरता साधुतोपेता, शिवाजी महाराज हे वीर आहेत पण त्यांना त्या वीरतेसोबत साधुता सुद्धा आहे. एखादा माणूस वीर असतो पण साधू असण्याची शक्यता कमी असते, कारण ते जे वीर पण अंगात असताना ते साधूपणाच्या जरा विरोधात. दोन वेगवेगळ्या गोष्टी, दोन्ही एकत्र असणं, प्रसंगोपात दोन्ही व्यवस्थित प्रगट होणं हे जरा कठीण आहे. पण छत्रपती शिवाजी महाराज वीर सुद्धा आहे पण साधुतेने युक्त त्यांचं वीरपण आहे. मग म्हणाले साधुता चातुर्य युता. एखादा साधू असा भोळा भावडा असतो, छान सगळं मोकळं करून देणार, जा बाबा सगळं घेऊन. पण छत्रपती शिवाजी महाराज तसे सुद्धा नाहीत. म्हणाले मग कसे, साधुता चातुर्य युता, चातुर्याने युक्त असलेली त्यांची साधुता. बरं, एखादं चातुर्य सुद्धा एखाद्याचं कसं असतं, स्वतःचं पोट भरण्याकरिता व्यवहारी लोक असतात ते पाहता आपण, त्यांनी त्यांचं चातुर्य स्वतःचं परिवाराचं पोट भरण्याकरिता वापरलेलं असतं. त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण चातुर्य सुद्धा कसं असायला हवं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं. का? कारण ते चातुर्य स्वार्थाकरिताच नाहीये, चातुर्य विश्वमांगल्या, विश्वाचं कल्याण करावं अशा प्रकारची त्यांच्या अंतःकरणातली भावना आणि त्या भावनेने युक्त असलेलं त्यांचं चातुर्य. वीरता साधुतोपेता, साधुता चातुर्ययुता, चातुर्य विश्वमांगल्या, चरितेस्मिन् विराजते. असे हे छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून आज आपण इथं पारायण करतो. बरं का, हे फार अवघड आहे तंत्र. कवी भूषणांनी वर्णन केलं, आपण तर विचार सुद्धा करू शकत नाही की शिवबा नसते तर काय झालं असतं. पण तरी पण कवी भूषणांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गावर चाला, शिवबांचा अवतार झाला, आपल्यावरती उपकार करण्याकरिता, जनतेचं कल्याण करण्याकरिता ते होते. त्यांचे विचार आजही आपल्याला पाहायला सापडतात, वाचायला मिळतात, चरित्र वाचायला मिळतं, ऐकायला मिळतं. म्हणून नित्य त्याचं चिंतन झालं पाहिजे. कारण ते जर नसतेच तर किती भयंकर परिस्थिती झाली असती. काय झालं असतं, काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होता तो सुन्नत सबकी होती, अशी दशा झाली असते. एवढी भीषण परिस्थिती आपल्यावरती ओढवली असते. असे हे छत्रपती शिवाजी महाराज. काय त्यांचं अत्यंत तेजस्वी चरित्र. वयाच्या 16व्या वर्षी मुर्डेश्वराच्या डोंगरावरती शपथ घेतली, सगळ्या दऱ्याखोऱ्यातल्या मराठ्यांना मावळ्यांना एकत्र केलं, तोरणा किल्ला जिंकला, स्वराज्याचे तोरण बांधलं, अनेक गड किल्ले जिंकायला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे कार्यकर्त्यांवर किती प्रेम करतात. कार्यकर्ता जीवी धरी असं समर्थ रामदास स्वामी दासबोधामध्ये वर्णन करतात. मी प्रसंगाकडे येतो.
औरंगजेबाने एक भीती व्यक्त केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी. औरंगजेब म्हणतो, शिवाजी किले जीतता है उसका मुझे कोई गम नहीं, शिवाजी के पास शस्त्रास्त्र है इसका भी मुझे कोई गम नहीं, शिवबा दिन ब दिन अपना स्वराज्य बढ़ाते जा रहा है इसका भी मुझे कोई डर नहीं, लेकिन शिवबा के जो मावड़े हैं ना मरहट्टे, उनका मुझे डर है, क्योंकि जो मावड़े शिवबा ने जोड़े हैं वो कभी बिकते नहीं, कभी रुकते नहीं, कभी थकते नहीं और कभी डरते नहीं. शिवबाने काय एक एक मावळा जोडला होता. दुवा तिवारी वर्णन करतात त्यांच्या काव्यामध्ये. सह्याद्रीतील मावळचे कडन कडीचे झुंजार, एक एक लाख मोलाचा शिवशाहीचा सरदार, थाटला अशा वीरांनी शिवसर्जाचा दरबार. असे हे शिवबांचे मावळे. तोरणा किल्ला जिंकल्यानंतर शिवबांच्या मावळ्यांना सोन्याच्या मोहराने भरलेले हंडे सापडले. हंडे आपल्याला सापडले असते तर त्यांना ते हंडे सापडले. स्वराज्य लक्ष्मी प्रसन्न झाली म्हणून ते वाजत गाजत त्यांनी गडावर नेले आणि जिजामातेच्या चरणी अर्पण केले. बरं, मुख्य गोष्ट आहे की जिजामातेने प्रत्येकाला एक एक मूठ मोहरा बक्षीस म्हणून देऊन टाकले. जरा बाबा तुम्हाला, जरा बाबा तुम्हाला. तेव्हा मावळ्यांनी पुन्हा निर्वांच वृत्तीने त्या सर्व सोन्याच्या मोहरा जिजामातेच्या चरणी अर्पण केल्या आणि म्हणाले, हे आमचं धन नाही, हे शंभू महादेवाचं धन आहे, हे शिवाजी महाराजांचं धन आहे आणि हे स्वराज्याकरिता मिळाले धन आहे. इदं नमः असं म्हणून त्यांनी पुन्हा ते जिजामातेच्या चरणी अर्पण केले. निस्वार्थ वृत्ती कशी असावी? ती मावळ्यांच्यासाठी. आणि अशा प्रकारे स्वराज्याची व्याप्ती चालू असताना बरंच कामकाज झाले. चरित्राचा बराच भाग आहे, विस्तृत आहे, वेळेअभावी तो आपल्याला पाहता येणार नाही. पण एक प्रसंग आपण चरित्रातला पाहूया. काय झालं? जिजामातेच्या कानावरती आलं की उदयभानानं कमल कुमारीला पळून नेऊन कोंढाण्यावरती बंदिस्त केला. उदयभानानं कमल कुमारीला पळवून नेले आणि कोंढाण्यावरती बंदिस्त केले. कोंढाणा किल्ला शब्द, उदयभान हा शब्द ऐकला मात्र जिजाबाईंच्या तळपायच्या मस्तकाला लागली. कारण आतापर्यंत हा कोंढाणा किल्ला स्वराज्याला मिळालेला नव्हता. तो काय वर्णन करावं त्या किल्ल्याचं? महाराष्ट्र दुर्ग कोंढाणा दुर्गाचा रे राणा लढाई मध्ये जाणा होता बरे दिल्ली पथिकाला वगैरे गावचा, दिल्ली पथिकाला वगैरे गावचा, झेंडावरी फडके मुघलांचा, झेंडावरी फडके मुघलांचा, झेंडावरी फडके मुघलांचा. कोंढाणा किल्ला आतापर्यंत स्वराज्याला जोडला गेलेला नाही. पटकन शिवबांच्याकडे जिजामातेने पत्र धाडले. होता तनय सतीचा राजगडी तो भूपाल शिव तेव्हा, संदेश धाडिला तेव्हा, भेटाया या बाळ सत्वरी आम्हा. जेवत असाल तर हात धुवून लगेचच या, एवढ्या सत्वरतेचं काम. शिवबांची जिजामातेची भेट झाली आणि शिवबांना जिजामातेने सांगितलं कोंढाणा किल्ला स्वराज्यात जोडला गेला पाहिजे, तेही माघ मध्य नवमीच्या आत. सज्ज झाले शिवबा. सगळी आखणी प्लॅनिंग चालू झालं, काय करायचे काय करायचे. तेवढ्यात शिवबांचा उजवा हात बरं का, तानाजी मालुसरे नावाचा मराहट्टा असा मावळा, दणकट त्याचं शरीर, समर्पणाची वृत्ती, तेजपुंज त्याचं वदन, असा तो तानाजी मालुसरे. सूर्याजी पंत म्हणजे त्याचा मुलगा रायबा, याचा विवाह शेलार बाबांच्या सांगण्यावरून त्यांनी निश्चित केला. तानाजी मालुसरेंचा मुलगा रायबा, याचा विवाह शेलार बाबांच्या सांगण्यावरून निश्चित. बरं, त्याची मूळ वाटी देण्याकरिता गडावरती आले.
शिवबांना. पडद्याच्या आत जिजामाता बसलेले, शिवबा सुद्धा त्या ठिकाणी बसलेले. आणि काय आनंद झाला तानाजी मालुसरेंना. आज जिजामाते संघ राजे बी तिथं आहे. आमचं लय लय भाग्य थोर म्हणायचं राजा, आपण जिजामाते संघ आम्हाला दर्शन द्यायला इथं आला. काय म्हणाले, आज येणं कसं केलं बोला. तेव्हा तानाजी मालुसरेंनी सांगितलं, मामांच्या सांगण्यावरून पोराचं लगीन जमवलं आहे आणि जिजामाते संघ तुम्हाला बी यायचे लगीनाला, त्याची मूळवाटी देण्यासाठी मी इथं आलो. असं येतो तानाजी, तुमच्या कडच्या लग्नाला मी येतो, पण तिथी काय ते आम्हाला सांगा. ते म्हणाले, माघ वद्य नवमी. माघ वद्य नवमी म्हटलं की राजांनी स्मित हास्य केलं. म्हणाले, आपल्या इथल्या लग्नाला जिजामाता येतो का राजा, आपण येणार नाही, आपण येणार नाही. राजे म्हणतात, नाही येऊ शकणार. का राजा, आपल्याला काही काम आहे. हो आहे तर आमच्या आऊसाहेबांनी सांगितले की माघ वद्य नवमीच्या आज कोंढाणा किल्ला स्वराज्याला जोडला गेला पाहिजे, त्याच्या स्वारीवरती मला त्या ठिकाणी जायचंय. हे शब्द ऐकले मात्र आणि तानाजींच्या हृदयात चल असं झालं. म्हणाले, आपण असताना राजे स्वराज्याच्या स्वारीवरती जाणार, मी इथे उपस्थित असताना राजे स्वतः लढायला जाणार. अहो काय त्यांची वृत्ती हो, काय त्यांचा परार्थ, काय त्यांचा निस्वार्थ भाव मराठ्यांचा. हे शब्द हृदय झोंबले, हे शब्द हृदय झोंबले, मन लागले तांडव कोटे संचरे आद्यते जगला, संचरे छात्रते जगला. उपमाना किती निरोपात जी 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 जी, उपमाना किती निरोपात जी 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 जी. राज, अहो आम्ही असताना तुम्ही कोंढाण्याच्या स्वारीवरती जाणार, आमच्या खिडकीला काळेवा फसला तरी झालं, असं कदापि चालणार नाही. रायबाचं लग्न आहे असं म्हणाल तर रायबाचं लग्न आम्ही नंतर करू, आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच रायबाचं, असा तो वीर म्हणतो. आधी लगीन आम्ही कोंढाण्याचं, आधी लगीन आम्ही कोंढाण्याचं, आधी लगीन आम्ही कोंढाण्याचं, मगच रायबाचं. हे सगळं आमचं वारी आहे दर्याचं काढलं, वारी आहे दर्याचं काढलं. युद्ध मोक्षाचं तारा आम्हास, युद्ध मोक्षाचं तारा आम्हास. आपलं साजरी मनासा सखी जी 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 जी, आपलं साजरी मनासा सखी जी 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 जी, आपलं साजरी मनासा सखी जी 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 जी. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मगच रायबाचं, असं म्हणून राजांना शांतच केलं तानाजी मालुसरेंनी. जाणार तर मी जाणार, नाहीतर नाही. बळच तयार केलं. ठीक आहे बघा, आता तानाजी मालुसरे म्हणले आम्ही जातो. म्हणजे काय आता पुढारी पण नव्हतं, जातो म्हटल्यानंतर बसा ठीक आहे, आता जेव्हा घडेल तेव्हा जाऊ, जेव्हा होईल तेव्हा करू, असं काही नाही. लगेच पत्र झाडले सूर्यजी आपल्या भावाकडे. भावास सांगे मग वीर तान्हा, यावे तुम्ही घेऊन शीघ्र सेना. जातो पुढे मी रणकंदनाला, देवो भवानी जय या जनाला, जय जय रघुवीर समर्थ. तिकडून मावळे बोलवले आणि इकडून शेलार मामांच्या सहित तानाजी मालुसरे गेले. त्या काळी कोंढाण्याचे घेरे सरनाईक रायाजी यांच्या पोरीचं लग्न झालं. आता असं काही कोंढाण्यात प्रवेश मिळणार नाही म्हणून तानाजी मालुसरेंनी गोंधळ्याचा वेश केला. छान पैकी आणि गोंधळ घातला म्हणजे देवीचाच गोंधळ होतो. गोंधळ घालायचा आणि पटकन कोंढाण्यामध्ये गोंधळी म्हणून प्रवेश करायचा, असा त्यांचा मानस. गोंधळ देवीचा घातला, चिपाट मांडल्या गेली, भवानी देवीचं आवाहन करण्यात आलं, नैवेद्यार्पण करण्यात आलं. आणि तानाजी मालुसरेंनी जे गोंधळाला सुरुवात केली सांगतो, उदू उदू गरजुनी करतो मुजरा मानाचा, गोंधळी आईचा मी गोंधळी आईचा, गोंधळी आईचा मी गोंधळी आईचा. असुर हातात पाठीवरती मारतो, असुर हातात पाठीवरती मारतो, सुपरी
यशवंती, ती अशी गडावरती फेकायची. आधीच्या काळच्या मावळ्यांची पद्धत सांगतो, वरी चढण्याची युद्धाकरिता गडावरती, आणि तिला जी दोरी बांधलेली असायची त्या दोरीच्या साह्याने सरसर सरसर असं गडावरती चढायचं. दांडकन अशी वरी फेकली ती यशवंती, पाहतात लोक आहे पटकन अशी खाली आपडली. आता त्या काळी घोरपडीचं पडणं हा अपशब्द मानला जायचा. तानाजी मालुसरेंच्या मनात पाच चुकली, पण चिडले, क्रुद्ध झाले, म्हणाले अपशकुन मनागे आज हा दुष्ट झाला, परिममनच वेडे भग्न संकल्प झाला, जरी सकल निगंती धूमकेतू उदिले, तरी सकल मराठे ना भयाक्रांत झाले. असं म्हणून त्या घोरपडीला निकराचे सांगितले, जरी फिरून पुन्हा मी, तरी फिरून पुन्हा मी, सोडितो एक दागे, खडवट बघ जागा पैस जाऊन वेगळे, जरी फिरून पुन्हा तू येशी सोडून भिंती, तरी करीन तुला मी ठार ही ठेव चित्ती, भवानी माता की. पुन्हा घोरपडीला बळी पडली. आता मात्र घोरपड पडली. छान दोरीच्या साह्याने सर 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 सर्व मराठे बळी चढले झुंजार बुरुजावरती, आणि उदयभानाची त्यांची अशी समोरासमोरच गाठ पडली. उदयभान मूळ राजपूत, पण फितूर झाला हो मुघलांना, यवनांना. तानाजी मालुसरेंनी सांगण्याचा खूप प्रयत्न केला, अरे बाबा आपण सगळे शिवबा आपल्यासाठी कार्य करतात, जगत कल्याणाकरिता कार्य करतात, ऐक त्यांचं तू, त्यांच्या बाजूने ये. पण ते भर्तृहरींचं एक वचन आहे बघा, न तू प्रतिनिविष्ट मूर्ख जन चित्त महाराज आहे. येड्या लोकांना किती जरी समजून सांगितलं तरी आपलं डोकं फुटतं, त्यांच्या पुढे डोकं आपट नाही, त्यांच्या डोक्यात काही जात नाही. उपदेश वाया गेला महाराज, पण उलटून तोच तानाजी मालुसरेंवरती वार करायला निघाला. म्हणता उदयभानेने तलवार उपसली, हे तानाजी मालुसरेंनी पाहिलं, मात्र माझा असून माझ्यावरती वार करतोस, छत्रपतींच्या स्वराज्यामध्ये बाधा आणतोस. हा तानाजी नावाचा सिंह खवळला, तलवारी उपसल्या, घनघोर अशा प्रकारचं युद्ध चालू झालं. तानाजी सिंह खवळला, तानाजी सिंह खवळला, तानाजी सिंह खवळला, तानाजी सिंह खवळला, धावणी केला, पट्टालाही फिरला, युद्धाला आला रंग, युद्धाला आला रंग. बिजलीची करणी करीत तलवार, बिजलीची करणी करीत तलवार, दोघेही होते मोठे लढणार, जी 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 जी, दोघेही होते मोठे लढणार, जी 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 जी. अहो काय वीरश्री संचलनी म्हणा रंगामध्ये सप 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 मराठे लोक मुघलांच्या सैन्याला कापड सुटते. काय वर्णन करावं त्या युद्धाचं, काय तो भीषण प्रसंग. लढताय लढताय, आणि उदयभानानं तानाजी मालुसरेंच्या डाव्या हातावरती वार केला. ढाल तुटून पडली. दैवाची करणी कोणी मिळाली, फिरला माघारी, देव गवसारी भाज्यानं केला हातावर वार. डाव्या हाताला रक्ताची धार, डाव्या हाताला रक्ताची धार, लागली पडली भूमीवर ढाल, जी 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 जी. डाव्या हाताला रक्ताची धार, ढाल तुटून पडली. म्हणून तानाजी मालुसरे युद्ध करण्याचं थांबले नाही, आपला शेला काढला, रक्ताची धार लागलेल्या डावा हाताला गुंडाळला, आणि पुन्हा तेवढ्या जिद्दीने जोमाने युद्धाला प्रारंभ केला. गुंडाळून हाताला मुंडासा झाला कसा, सज्ज करी भास देवानी हाताला पूर्ण काढला, देवाला दया करीने गेला. भाडी गेली मलकेच घडणार, जी 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 जी, भाडी गेली मलकेच घडणार, जी 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 जी. यवनांचं सैन्य आणि मराठ्यांचं सैन्य एकमेकांशी घनघोर युद्ध करताय, घनघोर युद्ध करताय. आणि आता मात्र उदयभानेने तलवार घेतली, संधी साधली, आणि तानाजी मालुसरेंच्या छाताडात तलवारीचा वार केला. यावेळी मात्र तानाजींच्या छाताडात तलवार आर पार घुसली, आणि रक्ताच्या धारोळ्यात तानाजींना पाहून शेलामामा खवळले. त्यांनी जी तलवार घेतली आणि सपकन उदयभानावरती वार केला. धड शिरापासून उदयभानाचं अलग वेगळं केलं, उदयभानाचा मुर्दा पाडला. अहो यवनांचं सैन्य सैराबाईला धावतंय, आणि
आपलं सैन्य, छत्रपतींचे मावळे मुघलांच्या सैन्यावरती वार करतायत. पाहता 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 कोंढाण्यावरती फडकत असलेला तो मुघलांचा ध्वज खाली उतरविण्यात आला आणि भगवा ध्वज तिथे दिमाखात फडकवण्यात आला. आज सनातन वैदिक हिंदू धर्मवी धन्य धन्य प्राणवी करा. धन्य धन्य प्राणवी करा. भक्त लागेला वीरवान सदा आज वर्णाने कीर्ती करता. आज वर्णाने कीर्ती करता. कोंढाणा किल्ला घेतला तोला, कोंढाणा किल्ला घेतला तोला. प्राणाची केली त्याने कळला कधी जी जी जी. प्राणाची केली त्याने कळला कधी जी जी जी. प्राणाची केली त्याने कळला कधी जी जी जी. भारत माता की शत्रूंचा नायनाट करायचा असतो तो असा. तानाजी मालुसरेंचं चरित्र पाहू जाताच्या लग्नामध्ये अनुभवायला येणारे प्रसंग छत्रपतींच्या स्वराज्याच्या पुढे त्यांना पाहावेसे वाटले. जेव्हा तानाजी गेले ही वार्ता शिवबांना कळाली ना, कार्यकर्ता जीवी धरी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे शिवबा कसे धाय मोकळून राजे रडतात आणि म्हणतात गड आला पण माझा सिंह गेला, माझा सिंह गेला. ज्या कार्याच्या करिता तानाजींनी आपलं प्राणांचं सुद्धा बलिदान केलं, अशा एका मावळ्याच्या बलिदानावरती स्वराज्य नाही. अनेक मावळे जेव्हा आपल्या प्राणांचं सुद्धा अर्पण करतात तेव्हा हिंदवी स्वराज्यासारखं महान स्वराज्य उभा राहतं. स्वार्थ नाही, परार्थ. कोंढाणा किल्ला म्हणजे किती अवघड. बरं आपल्याकडे साधनं नाही, कसं काय व्हावं असले तर्क कुतर्क वितर्क तानाजींच्या मनामध्ये अजिबात आले नाही. क्रिया सिद्धी सत्वे भवती महतान लोपकरणे पूर्वरंगामध्ये आपण हा श्लोक पाहिला. तानाजी मालुसरेंच्या बिलकुल त्यांच्या मनामध्ये कसले वितर्क कुतर्क आले नाही. शिवबांची इच्छा तीच आपली इच्छा, शिवबांचं म्हणणं तेच आपलं कर्तव्य आणि हिंदवी स्वराज्य हेच आपलं प्राप्तव्य, या एका ध्येयाने ते झपाटलेले सर्व मावळे होते. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, फिरंगोजी नरसाळा, येसाजी गंग, अहो काय एक वीर शिरोमणी. किती प्रतिकूलता त्या काळी शिवबांच्या जीवनामध्ये त्या सर्व प्रसंगांच्या मध्ये असताना सुद्धा त्या सर्व प्रतिकूलतेच्या वरती मात करून, अनेक संकटावरती मात करून, अनेक संकट उद्ध्वस्त करून प्रयत्नवादाने हे सर्व मावळे पुढे आले आणि आपल्या अंतःकरणातलं शौर्य जागृत करून, रणनीतीचा वापर करून, दृष्टनीती शिकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हे केवळ प्रयत्नवादाने शक्य होते. तोच आदर्श आपण घेऊया. मी एकटा म्हणून काय करेल असा मनामध्ये विचार आणण्याची ही वेळ नाही. एक जाताचा प्रसंग सांगतो. झाडाला झाड घासलं जंगलामध्ये आणि त्या ठिकाणी एक चिमणी होती. ती आपली भुरून उडून जायची. एका तलावातलं छोटं पाणी आपल्या छोट्याशा चोचीत घ्यायची आणि त्या वणव्यावरती टाकायची. जायची, चोचीत पाणी घ्यायची, त्या वणव्यावरती टाकायची. आता तिच्या पाणी टाकण्याने काय होणार आहे का? वणवा भिजणार आहे का? बुजणार आहे का? वाघ तिथे आला, म्हणाला अगं चिमणे काय करते, उडून जाते तू, जळून राख होशील त्या जंगलामध्ये. तेव्हा ती चिमणी म्हणाली मी एकटी काय करेल ही भावना आता माझ्या अंतःकरणामध्ये नाही, पण जेव्हा या जळणाऱ्या जंगलाचा इतिहास लिहिण्यात येईल तेव्हा पळून जाणाऱ्यांमध्ये माझं नाव नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये माझं नाव असेल. आपण जर शुद्ध कर्तव्य आता करत असू तर लोक आपल्या पाठीमागे नक्कीच येतील. आपल्या कामाच्या पाठीमागे भगवंताचा अधिष्ठान असेल तर लोक आपल्या पाठीमागे नक्कीच येतील. त्यानुसार संत सांगतात त्याप्रमाणे आपण खूप प्रयत्न केले पाहिजे. राष्ट्राच्या संरक्षणाकरिता, समाजाच्या उद्धाराकरिता आणि सोबत आत्मोद्धाराकरिता सुद्धा राष्ट्र, धर्म, देव या सर्वांची सांगड घालून अत्यंत विशुद्ध पद्धतीने कसं जीवन जगावं याचा आदर्श म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याचं मार्गदर्शन आताच्या युगामध्ये आपल्याला हवं असेल तर शिव
जेव्हा शिवसमर्थ योगाचं अनुसरण भारत देश करील तेव्हाच तो विश्वगुरु पदावरती विराजमान होईल. ही गोष्ट मात्र तितकीच सत्य. आमच्या पूज्य स्वामीजींचा एक फार महत्वाचा श्लोक आहे. त्यांनी एका श्लोकामध्ये सांगितलं, चरितम रघुनाथस्य कार्यम योगेश्वरस्य च. मला तो स्मरणात येत नाही आता. चरितम रघुनाथस्य शास्त्रम योगेश्वरस्य च कार्यम शिवसमर्थस्य प्रत्युषे प्रत्यहम स्मरेत. चरित्र आता कोणतं आपण चिंतन करावं तर भगवान श्रीरामांचं. कोणत्या शास्त्राचं चिंतन करावं तर योगेश्वरस्य म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन आता करावं. आणि कार्य कोणाचं चिंतनात आणावं तर कार्य शिवसमर्थस्य छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांनी त्यांच्या जीवनामध्ये समाजाच्या उद्धाराकरिता जे कार्य केलं त्याचं नित्य निरंतर चिंतन जर आपण केलं तरच आपला उद्धार, समाजाचा उद्धार, जगताचा उद्धार होईल. आणि हे प्रयत्नांनी आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. हे जगद्गुरु तुकोबा महाराज पूर्वरंगाच्या अभंगामध्ये सांगतात. कीर्तनात आता भैरवी गाऊन थांबतो. कीर्तनात जेवढं जेवढं चांगलं वाटलं ते माझे सद्गुरू परम पूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचं केवढ्या चुका झाल्या त्या सर्व माझ्या जो चांगला विचार कीर्तनात आला असेल संतांचा, छत्रपतींचा, तो आपण आपल्या मनात धरावा, त्याच्यावरती चिंतन करावं अशी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो. माझे कीर्तनातले गुरु श्री योगेश महाराज साळेगावकर यांच्याही चरणी विनम्र प्रणाम करतो. अत्यंत पवित्र कार्य गीता परिवाराच्या आमच्या आदरणीय प्रमिलाताई माहेश्वरी सर्वांचं संघटन करून आणि सेवा मंडळाचे आदरणीय श्री योगेश बुवा हे कार्य करतायत. अत्यंत आवश्यक हे कार्य. त्या सर्वांच्या चरणी प्रणाम करतो. माऊलींच्या भाषेत न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितो असे सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो. प्रयत्नवादाचं महात्म्य सांगताना जगद्गुरु तुकोबा महाराजांचा अभंग गातो. देश आणि धर्म या कार्यात रत असतात. स्वतः शिकतायत पण त्यांची गंमत अशी आहे ते ज्या इयत्तेत शिकतात त्या इयत्तेला शिकवतात पण. तर मूलभूत कुशाग्र बुद्धी स्वामी गोविंददेव गिरीचा आशीर्वाद आणि त्यांनी सांगितलं तसं योगेश महाराज साळेगावकरांचं त्यांच्या अंगात मुरलेलं अभ्यास त्यांनी जे शिकवलं ते सगळं ग्रहण केलेलं आहे आणि आता वाढवत आहे. खूप खूप छान वाटलं. महाराजांना काही आहे मी फार बोलत नाही. समर्थांचा आशीर्वाद आणि समर्थ चरणी आपल्या उत्तुंग यशासाठी प्रार्थना. जय जय योगी समर्थ.